जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा एका औषधाबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव तुम्ही कृषी सेवा केंद्रात अनेक वेळा ऐकलं असेल. दुकानावर गेल्यावर काही जण थेट म्हणतात आम्ही स्टार्टअप द्या, पण पुढचा प्रश्न विचारला तर अनेकांना हेच माहीत नसते की हे औषध नेमकं कोणत्या रोगासाठी आहे, त्यात काय कंटेन आहे आणि दुकानात हे उपलब्ध नसेल तर त्याच कंटेनचं दुसरं औषध कोणतं घ्यायचं. याच कारणामुळे आज व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आज आपण फक्त ॲमिस्टार टॉपबद्दल बोलणार नाही तर हे औषध समजून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲमिस्टार टॉप हे सिजेंटा कंपनीचे बुरशीनाशक आहे. सिजेंटा ही जगभरात पीक संरक्षण क्षेत्रात काम करणारी मोठी कंपनी आहे आणि तिची अनेक उत्पादने भारतात वापरली जातात. पण एक गोष्ट मी नेहमी सांगतो, फक्त कंपनीचं नाव लक्षात ठेवू नका, औषधात काय कंटेन आहे ते लक्षात ठेवा. उद्या दुकानात ॲमिस्टार टॉप नसेल तरी त्याच कंटेनचं दुसऱ्या कंपनीचं औषध मिळू शकतं. ॲमिस्टार टॉपमध्ये अक्झोस्ट्रोबिन 18.2% आणि डेप्केनाझोल 11.4% SC हे दोन ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतात. ही नावे थोडी अवघड वाटतील, पण त्यांचा उपयोग समजून घेतला की पुढे औषध निवडणं खूप सोपं होतं. हे दोन्ही घटक बुरशीजन्य रोगांच्या व्यवस्थापनेसाठी वापरले जातात. त्यामुळे पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव होण्यासाठी शक्यता असेल किंवा सुरुवातीची लक्षणं दिसत असतील तेव्हा योग्य मार्गदर्शनानुसार याचा वापर केला जातो. पण इथेच अनेक शेतकरी एक चूक करतात. कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा शेजारच्या शेतात फवारलं म्हणून स्वतःच्या शेतात तेच औषध वापरतात. प्रत्यक्षात प्रत्येक पिकाचा रोग वेगळा असतो आणि प्रत्येक रोगावर एकच औषध चालत नाही. त्यामुळे रोग ओळखणे हे औषध निवडण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. आता एक प्रश्न अनेक जण विचारतात, दुकानात ॲमिस्टार टॉप नाही मिळालं तर काय करायचं? अशा वेळी घाबरायचे कारण नाही, पण दुसरं औषध घेताना त्यावर अझोक्झिस्ट्रोबिन 18.2, डिपिकोनाझोल 11.4% SC हेच कंटेन आहे हे तपासा. फक्त नाव सारखं आहे म्हणून किंवा दुकानदाराने दिलं म्हणून औषध घेऊ नका. बाजारात वेगवेगळ्या कंपन्या या कंटेनवर आधारित उत्पादने विकतात. काही ठिकाणी अमिझोन, अझोस्टार प्लस, अझोडिफेन, अझोक्झिडिफेन, अझोटॉप यांसारखी उत्पादने दिसू शकतात. मात्र नावावर विश्वास ठेवू नका. बाटलीवरील ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आणि CIB प्लस RC नोंदणी तपासणं महत्त्वाचं आहे. किमतीबद्दल बोलायचं झालं तर त्या कंपनी पॅकिंग आणि जिल्ह्यानुसार बदलतात. साधारणपणे 100 मिली, 250 मिली, 500 मिली आणि 1 लिटर अशी पॅकिंग उपलब्ध असतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी 2-3 कृषी सेवा केंद्राची किंमत विचारून तुलना करा आणि नंतर बिल घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषध प्रत्येक वेळी वापरणं योग्य नाही. एकाच प्रकारचं बुरशीनाशक वारंवार वापरल्यामुळे बुरशीमध्ये प्रतिकारशक्ती तयार होऊ शकते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेगवेगळ्या गटातील बुरशीनाशकांची फेरपाटल करणं आवश्यक असते. फवारणी करताना लेबलवरील सूचना नीट वाचा. डोस वाढवला म्हणजे परिणाम जास्त होतो हा समज चुकीचा आहे. जास्त प्रमाण औषध वापरल्याने खर्च वाढतो आणि काही वेळा पिकालाही नुकसान होऊ शकतं. खरेदी करताना सीलपॅक बंद घ्या. उत्पादन तारीख आणि एक्सपायरी तपासा. बॅच नंबर पहा आणि शक्यतो अधिकृत विक्रेत्यांकडून औषध घ्या. बाजारात बनावट औषधांचा धोका असतो, त्यामुळे फक्त कमी किंमत पाहून निर्णय घेऊ नका. शेवटी एक सांगतो, कोणतेही औषध सर्व रोगांवर रामबाण नसतं. योग्य रोग ओळखून योग्य वेळी लेबलवरील सूचनांनुसार वापर केल्यावरच त्याचा पूर्ण फायदा मिळतो. आणि औषधाचं नाव लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातील ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट समजून घेतला तर भविष्यात कोणत्या दुकानात तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता. जर आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढच्या भागात स्कोर, साप की रिडोमिल गोल्ड कोणत्या औषधाची माहिती पाहायची आहे. शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओवर पहिल्यांदाच असाल तर आपल्या कृषी रडार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज एक औषधाबद्दल आपल्याला अशीच माहिती मिळत राहील. धन्यवाद. जय जवान, जय किसान.